ज्यामध्ये आपण एखादी रील व्हायरल व्हावी तसं आर्सेनिक अल्बम नावाचं मेडिसिन जे आहे होमिओपॅथी ते व्हायरल झालं. जनरली आपण बघतो की होमिओपॅथ डॉक्टरकडे गेल्यानंतर खूप प्रश्न विचारले जातात. म्हणजे असं वाटतं की यार काय एवढं विचारताय, म्हणजे तुम्ही कधी झोपता ते झालं, त्याच्यानंतर काय खाता, मध्यंतरी कुठे गेला आहात का, किंवा काय काय असे खूप क्वेश्चन्स विचारले जातात. मग याचं काय कारण आहे? काट्याने काटा काढणे. होमिओपॅथीमध्ये माइंड, बॉडी आणि सोल या तिन्ही प्लेनवरती काम केलं जातं की कसे झोपतात, काय झोपतात, किंवा झोप लागते का, कारण कोणी कोणी म्हणतात की झोप लागते पण रिफ्रेशिंग झोप असते का, या Correct. सगळ्या गोष्टी Okay. त्यात येतात. मग त्यावेळेस काय होतं की पहिले 2 वर्ष, 1-2 वर्ष तर ते अंगावरच काढतात की ठीक आहे बघू आपण कसं होतंय, काय हा, कारण होतंय. ते रोज नाही दुखत रोज आहे. नाही दुखत, बरोबर. कधी कमी होतं, कधी जास्त होतं. तर पहिल्यांदा तर 2 वर्ष दुर्लक्ष मनात जातात. बरोबर. त्याच्यानंतर मग ते कुठेतरी जाऊन की नाही हे घेऊन बघूयात, औषधं घेऊयात. मग ते साधारण 1-2 वर्ष ते घेतात. मग त्याच्यानंतर मग थोडंसं बरं वाटलं की ते विसर पडतो, मग ते औषधं ब्रेकडाऊन होतात, कंटिन्युअस त्यामध्ये घेत नाहीत. Correct. मग हे अशाच सगळ्या गोष्टी चालत चालत मग कधी एखाद्याने सांगितलं की मला याच्याने बरं वाटलं, मग ते घेऊन बघणे, हे असं इन जनरल सगळीकडे असं चालू असतं. करेक्ट करेक्ट. मग अशा वेळी जेव्हा पेशंट येतात तर ते म्हणाले की मला बरं करा. तर 8 दिवसात पेशंट बरा कसा होणार की होमिओपॅथी ट्रीट द मॅन इन अ डिसीज, नॉट जस्ट डिसीज इन अ मॅन. Okay. म्हणजे काय, तर होमिओपॅथ ना रोगी माणसाला बरी करते. म्हणजे रोग तर त्यात येणारच, पण त्यापेक्षा ती रोगी माणसाला बरं करते.